जर उमेदवार वापरणार असतील आणि असे उमेदवार चांगले उमेदवार जर आमच्याकडे आले तर त्यांच्यामधील तेथील उमेदवारांनी निवडून आल्यानंतर करायचं कर्तव्य आहे। आपल्याला कल्पना आहे की नाही माहिती नाही, परंतु या देशातल्या जवळजवळ आमचे फायनल झाले, एका विधानसभेला 2-2, 3-3 उमेदवार फायनल झालेले आहेत। अशा प्रकारचे भ्रष्टाचाराला लागलेली कीड आहे, हिला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि राज्यघटनेने दिलेले संविधानिक जे अधिकार। नमस्कार। गेल्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुका तर आटपल्या, परंतु येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याची चर्चा सुरू आहे। भिवंडी जो एक परिसर होता निवडणुकांचा, त्यामध्ये कुठेतरी गेम चेंजर म्हणून ठरलेले, ज्यांचं लक्ष सेगड लागलं होतं असे निलेश सांबरे सर हे एक गेम चेंजर ठरले। ते गेम चेंजर ठरले, एक रिस्पेक्टिव्ह फिगर घेऊन निलेश सांबरे तिसऱ्या पोझिशनला आले असते तरी असे काही विभाग होते ज्याच्यामध्ये त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली आणि आता सांबरे सर हे विधानसभेला जोरदार तयारी करणार असल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगली आहे। कुठेतरी तिसऱ्या पोझिशनवर जरी आले असले तरी पण सत्ताधारी असो किंवा जे दुसऱ्या पोझिशनला आले त्यांच्यामध्ये या नावाचा धाक अद्यापही आहे आणि तो का आहे त्याचं कारण म्हणजे ग्रामीण भागांमध्ये सरांचं असलेलं वर्चस्व। आज आपण झडपोलीला उपस्थित आहोत। सर काय सांगाल, विधानसभेची तयारी सर तुम्ही करता आहात, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे, तर तुमच्याकडून अधिकृत काय घोषणा आहे? नक्कीच राजकारण हे 100% समाजाची सेवा करण्यासाठी जर उमेदवार वापरणार असतील आणि असे उमेदवार चांगले उमेदवार जर आमच्याकडे आले तर त्यांच्या उमेदवारीसाठी नक्कीच जिजाऊतर्फे त्यांना निवडणूक लढवण्याची संधी देण्यात येईल। परंतु कालच आम्ही पालघर जिल्ह्याची मीटिंग घेत असताना इथल्या जे इच्छुक उमेदवारांना सांगितलं तर प्रत्येकाला इतिहासामध्ये पुस्तकामध्ये यायचं का समोर वहीवरती आपल्या भिंतीवरती आपल्या मृत्यूनंतरही फोटो लावण्याचा अधिकार आहे, परंतु काम प्रामाणिकतेने केलं पाहिजे। असे प्रामाणिकतेने जर उमेदवार स्वतःचं पोट भरण्याशिवाय किंवा जाती धर्माच्या नावाने चालण्यापेक्षा या भारताच्या राज्यघटनेनुसार चालणारे उमेदवार जर मिळाले, राजकारण हे स्वतःचं पोट भरण्याचं साधन नसून समाजाची 100% प्रामाणिकते सेवा आहे असा उद्देश ठेवणारे उमेदवार जर आले तर त्यांच्याबाबत आम्ही निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक। सर लोकसभामध्ये तर आपलं 100% समाजकारण हा एक मुद्दा होता, आपण अनेक सामाजिक कार्य करतायत आणि ते सुरू राहणार आहेत लाईफ लॉंग, पण विधानसभामध्ये आपले काय मुद्दे असतील? तेच मुद्दे असतील का 100%? ज्याप्रमाणे झडपोलीला विक्रमगड विधानसभा क्षेत्रामध्ये एक CBSE स्कूल आहे, एक रुग्णालय आहे, एक अंध स्कूल आहे, एक स्पर्धा परीक्षा वाचनालय किंवा संपूर्ण या कोकणभर 46-45 लायब्ररी आहेत, 31 पोलीस अकॅडमी आहेत। अशा प्रकारे त्या विधानसभा क्षेत्रामधील तेथील उमेदवारांनी निवडून आल्यानंतर करायचं कर्तव्य आहे। आपल्याला कल्पना आहे की नाही माहिती नाही, परंतु या देशातला असा एकमेव उमेदवार आपण असू का उद्या पराभव झाल्यानंतर सुद्धा जे समाज बांधवांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता चालू आहे। आज जिजाऊचे आरोग्य क्लिनिक आपण 100 करणार आहोत, त्यातील जवळजवळ 25 आरोग्य क्लिनिक ओपन झालेले आहेत, 25 ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस सुरू झालेले आहेत, महिला सक्षमीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तर आपली ड्युटी आहे का आपल्या समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आपण केली पाहिजे। सर ह्याच्यामध्ये मोठा प्रश्न असा उभा राहतो की जेव्हा निवडणुका तुम्ही लढवत होता तेव्हा शेवटपर्यंत हा प्रश्नचिन्ह होता की सांबरे सर कोणत्या पक्षाच्या, महाविकास आघाडी किंवा महायुती कोणासोबत असणार, तर असं काही यावेळेस समीकरण जुळणार आहे का? अद्यापर्यंत तरी अशी काही चर्चा नाही आहे का? कोणते असे उमेदवार सर अजून काही नावं डिक्लेअर करू? उमेदवार जवळजवळ आमचे फायनल झाले, एका विधानसभेला 2-2, 3-3 उमेदवार फायनल झालेले आहेत। जो समाजामध्ये चांगला काम करेल, चांगल्या प्रकारे लोकप्रियता त्याला असेल, ज्याच्या मागे समाज असेल, त्या उमेदवारांना आम्ही प्रथम प्राधान्य देऊ। तर गेम चेंजर निलेश सांबरे यांना लोकसभामध्ये मिळालेली मतं ही गेम चेंजर ठरली। भिवंडी लोकसभा जो इतका मोठा मतदारसंघ आहे, त्यानंतर पालघर ज्या ठिकाणी आधीच त्यांचं चांगलंच वर्चस्व आहे, या दोन्ही लोकसभांमध्ये त्यांचं नाव चर्चेत आल्यानंतर आता विधानसभेमध्ये सर तयार होत आहेत असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोघांनाही घाम फुटण्याची तयारी सुरू झाली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सरांनी सांगितलं आहे की मीटिंग झाल्यात, उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहेत, म्हणजे विधानसभेला तितक्याच ताकदीने सर उतरणार आहेत। पाहण्यासारखं असेल हे उमेदवार कोण असतील आणि पुढे त्यांचं जे पुढची समीकरण आहे ती कशी